काही लोकांनी म्हणजे सन्मान्य संजय राऊत साहेब मोठे आहेत, विचारवंत आहेत, आपण काय त्यांच्या एवढं मोठं नाही, तर त्यांनी सुरुवातीला एकदा उदयनराजेंना पुरावे मागितले. नंतर परवा त्यांनी सांगितलं की या दोघांनी जाऊन तिथं उपोषणाला बसलं पाहिजे. आता मला समजत नाही, मी आणि उदयनराजे उपोषणाला बसून निर्णय जर आधीच होणार होता तर मग बिचारे जरंगे पाटलांना 8-8 दिवस कशाला बसवलं असतं. हे बोलणं सोपं आहे. तुम्ही काही केलं नाही, तुम्ही काही दिलं नाही. जे दिलं गेलं होतं ते तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या काळात उडालं, मराठ्यांना मिळालेलं गेलं. ह्याचं उत्तर तुम्ही द्यायला तयार नाही आणि दुसऱ्यांना तुम्ही करताय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आधी तुम्ही काहीतरी समाजासाठी करा, मराठ्यांसाठी काहीतरी करून दाखवा. ज्या ह्याच्यावर खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेवर शिवसेना उभी केली होती. आज मराठी माणसासाठी आजची जी शिवसेना उरली आहे ती काही करताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.